एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. तो जो नवरा आहे तो रिक्षा चालवायचा काम करायचा आणि नाईट शिफ्टला रिक्षा घेऊन शहरामध्ये रिक्षा चालवायचा आणि थेट सकाळीच घरी यायचा. नेमकंच काही महिन्यांपूर्वी त्या दोघा जणांचं लग्न झालेलं होतं. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं आणि विशेष म्हणजे या दोघा जणांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. ती जी पोरगी आहे ती स्वतःचं घरदार सोडून नवऱ्याची इथं आली होती. म्हणून तो नवरा सुद्धा तिची काळजी मोठ्या प्रमाणात घेत होता. रात्रीचा दिवस करून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, घर चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होता. मग अशाच पद्धतीनं एक दिवस जेव्हा तो नाईट शिफ्टला रिक्षा घेऊन घराबाहेर निघाला आणि घराबाहेर निघाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षा चालवण्याचं काम करू लागला. पण मात्र बराच वेळ झाला, मध्यरात्री झाली तरी त्याला त्या ठिकाणी रिक्षाला कोणीही ग्राहक मिळालं नाही. म्हणून तो रिक्षा घेऊन अचानक मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जेव्हा घरी आला आणि घराचं जेव्हा दार उघडलं तेव्हा घरामध्ये त्याला त्याची बायको 2 तरुणांसोबत नको त्या अवस्थेमध्ये दिसली. आता हे सगळं पाहून त्या पुरुषाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याची बायको दोघा जणांसोबत नको ते कृत्य करत होती. त्यांनी रंगे हात पकडल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ शूटिंग करायला, फोटो काढायला सुरुवात केली. पण मात्र जे 2 तरुण होते आणि ती महिला होती, तिघजण मिळून त्याला विरोध करत होते. म्हणून त्या कॉलनीमध्ये आरडाओरडा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आजूबाजूला लोक जमले. त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी त्या दोघा जणांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं, समजून सांगितलं आणि नवरा बायकोमध्ये असा वाद चांगला नाही म्हणून त्या ठिकाणी दोघा जणांना वापस सुद्धा पाठवलं. पण मात्र त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर मधल्या महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. परंतु या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे उत्तर प्रदेशातीलच फतेपूर जिल्ह्यातील महानपूर गावामधून सुरुवात होते. कारण की या गावामध्ये राहणारा एक सचिन नावाचा तरुण होता, तर त्याच गावामध्ये राहणारी श्वेता नावाची एक तरुणी होती. दोघं जण एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. सुरुवातीला यांच्यात ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे लपून लपून भेटत होते, छपून छपून भेटत होते, एकमेकांना फोन सुद्धा करत होते. पण मात्र आता यांना एकमेकांशिवाय करमत नसल्यामुळं या दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मात्र दोघांच्याही कुटुंबांकडून यांना जोरदार विरोध होता. त्यांना लग्न करता येत नव्हतं. म्हणून त्यानं काय केलं, त्या तरुणीला घेतलं आणि दोघा जणांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं, लव्ह मॅरेज केलं. मग लव्ह मॅरेज केल्यानंतर या दोघा जणांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून यांनी थेट उत्तर प्रदेश सोडलं आणि हे गुजरातमधल्या सुरतला गेले. त्या ठिकाणी एका कारखान्यामध्ये त्याला नोकरी मिळाली. तो त्या ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करू लागला आणि बायकोला त्या ठिकाणी सांभाळू लागला. परंतु त्या ठिकाणी काम केल्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांनी पुन्हा सुरत सोडलं आणि तो कानपूर मधल्याच म्हणजे उत्तर प्रदेश मधल्याच महानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहायला आला. मग त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर त्या परिसरामध्ये तो रिक्षा चालवायचं काम करायचा, आपल्या बायकोला चांगल्या पद्धतीनं सांभाळायचा आणि उदरनिर्वाह सुद्धा करायचा. मग तारीख आली होती 13 जानेवारी 2026ची. 13 जानेवारी 2026 रोजी जेव्हा तो रिक्षा घेऊन मध्यरात्री घराबाहेर गेला, रिक्षा चालवण्यासाठी गेला, तेव्हा त्याची बायको घरामध्ये 2 तरुणांसोबत नको ते कृत्य करत होती. आणि नको ते कृत्य करत असतानाच तो जेव्हा वापस आला त्यानं स्वतःच्या बायकोला 2 तरुणांसोबत पाहिलं. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या ठिकाणी मोठा वाद झाला, विवाद झाला. तो त्यांची शूटिंग आणि फोटो काढत होता. पण त्या 2 तरुणांनी त्याला जोरदार विरोध केला. बायकोनं सुद्धा विरोध केला आणि ते जे 2 तरुण आहेत ते त्याच्या घरासमोरच राहणारे होते, कॉलेजचं शिक्षण घेत होते. मग आजूबाजूचे लोक जमा झाले, गर्दा झाला आणि घडलेल्या प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये मिळाली.
पोलीस आले, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं. त्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं. तर या नवरा बायकोला समजून सांगून घरी पाठवलं. मग घरी पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये पुन्हा त्याच मुद्द्यावरून वाद झाला. तेव्हा ती बायको म्हणली की मी त्या दोन तरुणांना पोलीस ठाण्यामधून सोडणार आहे आणि सोडून आणणार आहे आणि त्यांच्यासोबतच संबंध ठेवणार आहे, तुझ्यासोबत ठेवणार नाही, तुला काय करायचं तर कर. असं म्हणल्यानंतर त्या नवऱ्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. त्यानं थेट बायकोचा गळा आवळला. जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिला सोडलंच नाही. तिचा जीव गेल्यानंतर त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसार तात्काळ जाऊन पाहिलं तर खरंच त्याची बायको मृत अवस्थेत पडली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, पंचनामा केला आणि त्या आरोपी नवऱ्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल करून कारवाई सुद्धा सुरू केली. आता त्यानं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल सुद्धा त्याच्यावरच केला आहे आणि कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे. आता त्या दोघा जणांचं लव्ह मॅरेज होतं. एकमेकांसोबत राहण्यासाठी त्यांनी लग्न सुद्धा केलं होतं. पण मात्र त्या महिलेला दोघा जणांचा आणि नवऱ्यांचा असा तिघा जणांचा नाद लागल्यामुळं त्या महिलेचा जीव त्या ठिकाणी गेला होता आणि अशा पद्धतीचा गंभीर गुन्हा स्वतः त्या महिलेच्या नवऱ्याच्या हातून घडला होता. आता ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार घडला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.